नमस्कार. जय सहस्रार्जुन. मी मोहन मुरलीधरसा रावतोळे, जळगाव, आपणा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत करतो. आपण ऐकत आहोत श्री राजराजेश्वर सहस्रार्जुन महाराजांचे चरित्र. मागील भागात आपण विचित्र दैवगती याबद्दल विचार ऐकलेत. या भागात आपण परशुरामांची प्रतिज्ञा व त्याचे विश्लेषण याबद्दल ऐकणार आहोत. तेव्हा ऐकूया या चरित्राचा 9वा भाग, परशुरामाची प्रतिज्ञा व त्याचे विश्लेषण. युद्ध संपल्यानंतर परशुराम आपली कामधेनू घेऊन आपल्या वडिलांकडे परत येतात व त्यांना सर्व हकीकत सांगतात. कार्तवीर्याचा मी युद्धात वध केला आहे आणि आपली कामधेनूही परत आणली आहे. हे ऐकून जमदग्नी परशुरामाला सांगतात की राजाचा वध करण्याचे कृत्य हे 10 ब्राह्मणांचा वध करण्यासारखेच असते. तेव्हा या 10 ब्रह्मवधाचे प्रायश्चित्त तुला घ्यावे लागेल. त्यासाठी तुला 1 वर्ष तीर्थयात्रा करावी लागेल. ऋषींनी सांगितल्यानुसार परशुराम 1 वर्षाच्या तीर्थयात्रेचे प्रायश्चित्त घेऊन सहस्रार्जुनाच्या वधाच्या पापातून मुक्त होतात. त्रैलोक्यात ज्याचा अपरंपार महिमा, ज्याच्यासमोर कोणी उभे राहू शकत नाही, ज्याला कोणी मारू शकत नव्हते, अशा आपल्या वडिलांचा पराभव व मृत्यू एका ब्राह्मण पुत्राने केला, हे सहस्रार्जुन पुत्रांना फारच अपमानास्पद वाटत होते. कार्तवीर्यांचे सर्व अंतिम विधी पार पडल्यानंतर सहस्रार्जुन पुत्रांनी विचार केला की तिन्ही लोकांवर अधिराज्य गाजवणाऱ्या अजिंक्य अशा आमच्या वडिलांना एका ब्राह्मणाने मारावे हे आम्हाला शोभणारे नाही. याचा बदला आपण घेतलाच पाहिजे असे मनासी ठरवून ते जमदग्नींच्या आश्रमावर चाल करून येतात. त्यावेळी परशुराम आपल्या भावांबरोबर बाहेर गेलेले असतात. त्यामुळे आश्रमात जमदग्नी व त्यांची पत्नी रेणुका एकटेच असतात. अर्जुनपुत्रांच्या हल्ल्यात जमदग्नींचा मृत्यू होतो. रेणुका खूप आक्रोश करत अर्जुनपुत्रांना परावृत्त करण्याचा प्रयत्न करते, परंतु ते तिला न जुमानता जमदग्नींना ठार करूनच परततात. वास्तविक पाहता जमदग्नी नुसत्या नजरेने त्या सर्वांना भस्म करू शकले असते, परंतु ते शांत व अविचल राहतात. तिकडे रानात परशुरामाला अनेक अपशकुन आल्याने आश्रमात येण्यासाठी परत फिरतात. आश्रमात आल्यावर आपल्या पित्याची हत्या झाल्याचे पाहून त्यांना खूप दुःख होते व स्वतःला ते दूषणे देतात की हे माझ्यामुळे सर्व घडले, व आपल्या आईलाही शांत करतात आणि पुन्हा ते क्रोधाग्नीत बाहेर पडून अर्जुनपुत्रांना व त्यांच्या सैन्याला नेस्तनाबूत करतात व प्रतिज्ञा करतात की मी आपल्या बाहुबलाने 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय करीन आणि पितरांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी त्या रक्ताने भरलेल्या कुंडामध्ये पितरांचे तर्पण करीन. खरे तर दुसऱ्यांना शिक्षा करणे, शासन करणे हे क्षत्रियांचे काम असते, परंतु ते काम करणाऱ्या क्षत्रियांना ठार करण्याचा संकल्प म्हणजे हा सरळ स्वतः क्षत्रिय बनण्याचा संकल्प आहे. जोपर्यंत दुसऱ्यांना वधाचे शासन करणारा परशुराम जिवंत आहे, तोपर्यंत पृथ्वी निक्षत्रिय कशी होईल? परशुरामाचा हा संकल्प एका दृष्टीने पक्षपाती आणि अविचारी वाटण्यासारखा आहे. कारण सहस्रार्जुनांचे सर्व पुत्र अविचारी असले तरी सर्व क्षत्रियांची त्यात काय चूक? सर्व क्षत्रिय हे अविचारी असतात का? कारण त्यानंतर राजा जनक, दशरथ, श्रीराम, महाराणा प्रताप, शिवाजी महाराज हे क्षत्रियच होते. क्षत्रिय म्हणजे शासनकर्ता. या अर्थाने हे सर्व शासनकर्ते राजे हे क्षत्रियच. सत्ता मिळाली की सत्ताधारी हे भ्रष्ट होतातच, ही मनुष्यवृत्ती आहे. आजही आपण सर्वत्र बघत आहोत की शासनकर्ते किती खालच्या पातळीवर पोहोचून वागत आहेत. त्यामुळे परशुरामांनी 21 वेळा अशा भ्रष्ट राज्यकर्त्यांचा संहार केला, परंतु त्याचा उपयोग झाला नाही, कारण आजही परिस्थिती जैसे थेच आहे. हे जरी खरे असले तरी सहस्रार्जुनांनी राज्यशासन कसे करावे याचा पाया मजबूत करून सर्व प्राणीमात्रांना बोध घेण्यासारखे अनुशासन करून दाखवले. श्री दत्तात्रयांच्या कृपेने राज्य चालवण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक असतात
त्या मागून त्याद्वारे जनतेचे रक्षण आणि कल्याणच केले. जनता जी कररूपी रक्कम स्वराज्याला देत असते त्यातून राजाने जनतेचे रक्षण केले पाहिजे व जनता सुखासमाधानाने जगली पाहिजे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे कार्तवीर्य सहस्रार्जुन यांच्याप्रमाणे जर राज्य आताच्या शासनकर्त्यांनी केले तर भय, भ्रष्टाचार, चोऱ्या, मारामाऱ्या, खून, दरोडे व अनेक अनैतिक कृत्ये संपुष्टात येतील यात शंकाच नाही. असो, तर परशुरामाने अशी प्रतिज्ञा केली कारण त्यांच्या वडिलांना सहस्रार्जुन पुत्रांनी 21 घाव घालून ठार केले होते. त्यानंतर परशुरामाने 21 वेळा क्षत्रियांवर आक्रमणे केलीत. त्यात दोन्हीकडचे अनेक सैनिक धारातीर्थी पडले. कित्येक पळून जाऊन लपले, कित्येक परागदा झाले. मध्येच काही वर्षे शांततेत जावी आणि क्षत्रियांनी पुन्हा कुठेतरी उचल खावी. पुन्हा परशुरामाने आपल्या वज्राला धार लावावी असे लागोपाठ 21 वेळा झाले. मग मात्र उभय पक्ष कंटाळले. क्षत्रियातही त्राण उरले नाही आणि परशुरामातही राहिले नाही. त्यामुळे पुरे झाले हे वैर अशी भावना उभय पक्षात उदित होऊ लागली. आतापर्यंत या झालेल्या अंधाधुंदीत दोन्ही वर्णांचा उत्कर्ष थांबला होता. या देशात स्थिर स्थावर व्हायचे तर असे कायमचे वैर धरून चालण्यासारखे नव्हते. काहीही झाले तरी ते एकमेकांचे शेजारी आप्त होते. त्या काळी या दोन्ही वर्णांमध्ये नातेसंबंधही होत असत. जमदग्नींची पत्नी रेणुका आणि सहस्रार्जुनची पत्नी तारा या दोन्ही बहिणी होत्या. असे अनेक संबंध त्या काळी होते. शेवटी ब्राह्मण आणि क्षत्रिय हे या भारतवर्षाचेच पुत्र होते. त्यामुळे उभय वर्णातले विचारवंत पुरुष हा भावबंदकीचा धर्म वाढवण्यासाठी झटू लागले. आमचे चांगले असेल ते तुम्ही घ्या व तुमचे चांगले असेल ते आम्हाला द्या असे परस्पर सहकार्य निर्माण होऊ लागले. हळूहळू मागचे घाव भरू लागले, मने मिळू लागली आणि याच सात्विक वृत्तीतून पुढे दाशरथी रामाच्या काळापर्यंत हिंदूंची वर्णमूलक समाजरचना सिद्ध झाली. त्यानंतर भगवान मनु ब्राह्मण आणि क्षत्रियांच्या या वर्धिष्णू ऐक्याचे गोडवे गाऊ लागला आणि त्याच्या आवश्यकतेचेही गुणगानही करू लागला. ना क्षत्रम ब्रह्म भवती क्षत्रम ना ब्रह्म वर्धते ब्रह्मक्षत्रे तु संयुक्त इहा मूलच वर्धते. क्षत्रिया वाचून ब्रह्माचे अस्तित्व टिकणार नाही, ब्रह्मा वाचून क्षत्र वाढणार नाही. ब्रह्मक्षत्र जर संयुक्त म्हणजे एक झाले तर समाजाचे इहपर कल्याणच साधेल. नंतर कालिदासानेही याच तत्वाचा गौरवपर अनुवाद केला. क्षत्रियांचे अस्त्रतेज आणि ब्राह्मणांचे तपतेज या दोघांचा संबंध म्हणजे आगील वाऱ्याची भेट. म्हणजे वाऱ्याने जसा अग्नी प्रखर होतो तसेच ब्राह्मण आणि क्षत्रिय एकत्र आले तर अधिक प्रभावीपणे या देशाचे कार्य पुढे जाऊ शकते. आतापर्यंत मी कार्तवीर्यांचे चरित्र अनेक ग्रंथांचा आधार घेऊन मांडण्याचा प्रयत्न केला, परंतु काही घटनांबाबत शंका निर्माण होते किंवा त्या मनाला पटत नाही. त्यामुळे त्यांचे थोडक्यात विश्लेषण करण्याची आवश्यकता भासते. शेवटच्या युद्धात कार्तवीर्यांच्या किंवा त्यांच्या मुलांच्या बरोबर परशुरामाने एकट्यानेच युद्ध करून त्यांची संपूर्ण सेना नष्ट केली आणि पुढे जाऊन पुन्हा 21 वेळा संपूर्ण पृथ्वी निक्षत्रिय केली. कारण परशुरामाकडे कोणतीही सेना नव्हती. तेव्हा मला असे वाटते की जर परशुराम हे विष्णूचे अवतार होते तर त्यांनी सहस्रार्जुनांवरचा राग इतर निष्पाप जनता ज्यात स्त्रिया व लहान मुलेही मारले गेलेत त्यांच्यावर का काढला? आणि असे जर असेल तर परशुरामाला विष्णूंचा अवतार का मानावा? पुराणात परशुरामाची प्रतिमा ही उग्र, रागीट, संतापी अशीच दाखवलेली आहे. कोणतेही भरीव कार्य या विभूतीने केले नाही. उलट वडिलांच्या आदेशानुसार आईची व आपल्या भावंडांची गळा कापून हत्याच केली. दुसरे म्हणजे सहस्रार्जुनांचा एवढा मोठा अपराध होता का की ज्यासाठी 21 वेळा क्षत्रियांचा नाश केला जावा? आणि एकदा क्षत्रियांचा पूर्ण नाश केल्यानंतर दुसऱ्यांदा आणि पुढे 21 वेळा क्षत्रिय आले कुठून? कंस आणि रावण यांनी जसा आपल्या राज्यात हाहाकार माजवला होता, सारी जनता त्रस्त झाली होती, न्याय मिळत नव्हता. अशा परिस्थितीमध्ये धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी परमेश्वराला अवतार घ्यावा लागला. तशी परिस्थिती सहस्रार्जुनांमुळे निर्माण झालेलीच नव्हती.
त्यांच्या राज्यामध्ये चोर दरोडेखोर यांच्यावर पूर्ण नियंत्रण होते. सर्व जनता सुरक्षित होती. सर्वांना न्याय मिळत होता. सर्वत्र शांती आणि आनंदाचे वातावरण होते. एवढे सर्व आलबेल असल्यावर परमेश्वराला सहस्रार्जुनांना मारण्यासाठी अवतार घ्यावा लागला हे मनाला पटत नाही. का फक्त इंद्रादी देवांना त्यांचे आसन डळमळीत होईल या भीतीने भगवंतांनी अवतार घेतला असेल? त्यामुळे परशुराम अवतार अगदी निरर्थक वाटतो, कारण परमेश्वराचा प्रत्येक अवतार हा धर्माची हानी वाचवण्यासाठीच झालेला आहे. येथे तर अवतारानेच धर्म बुडवून स्त्रिया व लहान मुले निष्पाप जनतेला ठार केले, तेही एकदा नाही तर तब्बल 21 वेळा असे अधर्माचे कृत्य केले. महान ऋषी भृगुकुळात जन्मलेल्या उच्च ब्राह्मणांमध्ये परशुरामाची कृती ही क्रोधाने बदलेची भावना आणि मानसिक क्षुद्रताच दिसून येते. परशुरामाने या सर्व हत्या केल्या त्या प्रतिशोधाच्या भावनेनेच होत्या, परंतु हे सर्व 2 वर्ग आणि जातीतले विष असलेले राजकारण ठरते. एक दुसऱ्यांवर वरचढ होण्यासाठी शेजारचे राज्य हडपण्यासाठी चाललेला हा सत्ता संघर्ष ब्राह्मण आणि क्षत्रियातला होता. हा सत्ता संघर्ष हजारो वर्षे चालला. याचे प्रमाण वैदिक काळात चाललेले दाशराज्य युद्धांमध्ये मिळते. इसवी पूर्व 1300 ते 1500च्या दशकामध्ये दाशराज्य किंवा दशराजे या नावाने 10 राजांमध्ये झालेल्या युद्धांची माहिती मिळते. ते 10 राजे म्हणजे दिवोदास, सुदास, पुरुकुत्स भेवोआस, कवश, ऐलुष आणि या व्यतिरिक्त विश्वामित्र, जमदग्नी, परशुराम, कृतवीर्य आणि सहस्रार्जुन. एकट्या परशुरामाने युद्ध करून पृथ्वीवरील सर्व क्षत्रियांना नष्ट केले हे कुणालाही पटण्यासारखे नाही, हे खोटेच आहे. आणि 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय केली हा दावाही पटत नाही. सहस्रार्जुन आणि परशुराम यांच्यात 21 दिवस युद्ध चालले याचाच अपभ्रंश करून स्वार्थाचा इतिहास लिहिणाऱ्यांनी संपूर्ण पृथ्वी 21 वेळा निक्षत्रिय केली असा उल्लेख केलेला वाटतो. किंवा याचा केवळ इतकाच अर्थ निघू शकतो की भृगुवंश व हैवय वंशात पूर्वीपासूनच लढाया होत होत्या. त्यामुळे भृगुवंशातले पराक्रमी व्यक्ती परशुराम हे नाव धारण करून लढाया लढले असतील. जसे हैहय वंशातील राजांना हैहय या नावाने संबोधण्यात येत होते, तसेच भृगुवंशातल्या सर्व वीरांना परशुराम या नावाने संबोधून क्षत्रियांचा 21 वेळा निपात किंवा 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय केल्याचा दावा केला असेल. कारण शंकराचार्यांच्या पीठामध्ये जे मुख्य असतात त्यांचे नाव काहीही असले तरी त्यांना त्या पीठाचे शंकराचार्य या नावानेच संबोधण्यात येते. असेच परशुरामाच्या सर्व सेनेच्या वीरांना परशुराम म्हणूनच संबोधले जात असेल. त्यांच्या सेनेतील सर्व सैनिक आपल्या महानायकाच्या नावानेच उच्चार करत असतील. त्यामुळे वैदिक काळातील विविध वंश जातींमध्ये चाललेल्या युद्धाच्या कथा म्हणून याची गणती होईल यात संशय नाही. जसा परशुराम अवतार हा संशयास्पद वाटतो, तसाच वामन अवतारही शंकास्पद वाटतो. ज्या बळीराजासाठी वामन अवतार झाला तो बळीराजा तर अत्यंत पुण्यवान होता. त्याची कीर्तीही 10 दिशांना पसरली होती. इतकेच काय तर बळीराजाच्या स्मरणार्थ संपूर्ण भारतवंशामध्ये आणि इतरत्रही दिवाळी साजरी करतात व म्हणतात की इडापिडा टळो बळीचे राज्य येवो. अशा पुण्यवान राजाचा वध करण्यासाठी देवाने अवतार घेतला हेही मनास पटत नाही. काल्पनिक कथा रचून बळीला पाताळाचे राज्य दिल्याचे सांगण्यात येते. अशा रीतीने अन्यायाने व्यवहार करणाऱ्यांना अवतारी मानणे कितपत योग्य आहे हे आपणच ठरवावे. परशुराम व वामन हे दोन्ही अवतार आणि त्यांचे चरित्र हे अन्यायपूर्ण आहेत आणि त्यामुळेच या दोघांचे कोणत्याही गावात एकही मंदिर नाही आणि त्यांची पूजाही कुठेच होत नाही. उलट सहस्रार्जुनांचे अनेक ठिकाणी मंदिरे आहेत व त्यांची नित्य नियमाने पूजाही केली जाते. यावरूनच लक्षात येते की कोणी भरीव कार्य केले आहे आणि कोण श्रेष्ठ आहे. द्वापार युगात श्रीकृष्ण, त्रेतायुगात श्रीराम यांनी जसे समाजोद्धाराचे कार्य केले, पतितांना पावन केले, लोकांसमोर चांगला आदर्श ठेवला, तसेच कलियुगातही गौतम बुद्धांनी अवतार घेऊन जनमानसामध्ये आदर्श प्रस्थापित केला. म्हणूनच गावागावात श्रीराम, श्रीकृष्ण व गौतम बुद्धांची असंख्य मंदिरे आहेत व रोज त्यांची नियमित पूजा अर्चा होते. त्यांचे गुणगान भक्तिगीतांमधून ठिकठिकाणी गायली जातात. अवतारी पुरुष हा सर्व ज्ञानी असतो. त्याला दिव्य दृष्टी असते, तो पळपुटा नसतो.
तो स्त्रिया, माता, भगिनी, लहान बालके यांचा वध करीत नाही. निरपराधी लोकांची हत्या तो कधीच करीत नाही. दुष्टांचे निर्दालन व सज्जनांचे पालन तो करीत असतो. यापैकी कोणताही गुण अवतारी म्हटल्या जाणाऱ्या परशुरामाकडे नव्हता. परशुरामाच्या कथेत अनेक काल्पनिक गोष्टी जोडून महत्त्व वाढवण्याचा प्रयत्न केल्यामुळे क्षत्रियांचे तेज कमी करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. परशुरामाने ज्या काही क्षत्रियांचा वध केला त्याबद्दल कश्यप मुनींनी परशुरामास आश्रमात बोलवून प्रायश्चित्त घेण्यास भाग पाडले. तेव्हा सहस्रार्जुनाचा पराक्रम पाहून परशुराम चिपळ्या वाजवीत पळून गेला. त्यामुळे त्या गावाचे नाव चिपळूण पडले. बेळगावच्या सौदत्ती तालुक्यातील उटगोळ गावात परशुरामाची अशी चिपळ्या वाजवितानाची मूर्ती आजही पाहावयास मिळते. असे असले तरी धर्मग्रंथ लिहिणारे सर्व ब्राह्मण वर्ग असल्याने आपल्या सोयीनुसार इतिहास लिहून पुढच्या पिढींची त्यांनी दिशाभूलच केली. व्यास ऋषींच्या मूळ महाभारतामध्ये श्लोकांची संख्या 4400 इतकीच होती, परंतु नंतर त्यात आपल्या आवश्यकतेनुसार भर टाकून ही संख्या 30,000च्याही वर गेली. म्हणजेच व्यासांच्या नावाने बऱ्याच काल्पनिक आणि खोट्या गोष्टी लिहिल्या गेल्या आहेत. ब्राह्मण वर्गाचे नाव मोठे होईल व इतर वर्गांना कमी लेखले जाईल या पद्धतीने लिखाण करून व्यासांच्या नावाने खपवले गेले आहे. असो, सूर्यावर थुंकल्याने त्याचे तेज काहीच कमी होत नाही आणि कोंबड्याला कितीही झाकून ठेवले तरी सूर्य उगवायचा राहत नाही. तेव्हा सत्य उजेडात येतेच आणि सत्याचाच नेहमी विजय असतो. आज आपण या ठिकाणी थांबू. या पुढील भागात सहस्रार्जुन महाराजांची राजधानी महिष्मती नगरी, राजराजेश्वर मंदिर व आजूबाजूचा परिसराबद्दल माहिती ऐकू. तेव्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. जय सहस्रार्जुन.